सुगड माझा सुंदर दिसे ऊस तिळगुळ लाडू खात. संक्रांत आली गोड गोड आनंद नांदो घराघरात खात. उड रे पतंगा निळ्या गगनी संक्रांत आली गावोगाव घरी. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आपण सर्वांच्या मनी नाते जपूया. हाय हॅलो अँड वेलकम टू इन्फोबॉट सॉन्ग चॅनल. आज आहे 14 जानेवारी 2026. हो, आणि आज आपण घरोघरी साजरी करतो मकर संक्रांती. या दिवशी सूर्यदेव हे धन राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतात आणि ते आपल्या मुलाच्या म्हणजे शनीच्या राशीमध्ये प्रवेश करून आपल्या मुलाला भेटायला जात असतात. हा वर्षभरातला एकमेव असा दिवस असतो की सूर्य जो ग्रहांचा राजा आहे तो सर्व अहंकार आणि मतभेद शनींबरोबरचे सोडून आपल्या मुलाच्या म्हणजे शनींच्या घरी म्हणजे त्यांच्या मकर राशीमध्ये ते प्रवेश करतात व आपण या सगळ्यालाच मकर संक्रांत असं म्हणतो. मकर संक्रांती ही दरवर्षी 14 जानेवारी 2020 ला सी कधीतरी सी कधी 13 जानेवारी किंवा कधी 15 जानेवारीला असते. शक्यतो 14 जानेवारीलाच येत असते व आजची मकर आपल्या सगळ्यांसाठी खूप खास व गोड असणार आहे. तर आज आपण इन्फोबॉट सॉन्ग या चॅनलवर जाणून घेऊयात मकर संक्रांतीचे महत्व, शुभ मुहूर्त कथा, संक्रांती देवीचे महत्व, तिचे वाहन, सुगड कसे पुजतात आणि इत्यादी अनेक महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्या लागत आहेत. आपण जाणून घेतलं की मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणे. या दिवसापासून उत्तरायण सुरू होतो म्हणजे दिवस मोठे होतात, रात्र लहान होते. हे शुभतेचे, प्रगतीचे, नव्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाणारे चिन्ह. संक्रांत कथेचा अर्थ काय आहे किंवा कथा काय आहे हे आता बघूया. संक्रांतीला एक देवी मानली जाते, तिचं नाव संक्रांती देवी आणि तिची बहीण असते भोगी, जी आदल्या दिवशी आपण साजरी करतो 14 जानेवारीच्या आधी 13 जानेवारीला. कथेनुसार संक्रांती देवीने दैत्याचा नाश केला म्हणून हा दिवस विजयाचा मानला जातो. भोगीच्या दिवशी जुनी नकारात्मकता जाळली जाते आणि संक्रांतीला नवा शुद्ध प्रारंभ केला जातो. आणि भोगीला आपण ज्या ह्या पौष महिन्यामध्ये भाज्या येतात, धनधान्य येतं, त्याचं आपण जेवण करत असतो, नैवेद्य आपण दाखवत असतो सूर्यदेवांना व आपल्या देवघरातल्या देवाला व कुलदेवताला. भोगीच्या दिवशी पौष महिन्यामध्ये येणाऱ्या सगळ्या भाज्या, पालेभाज्या असतील, वटाणा असेल, हरभरा असेल, घेवडा असेल, त्याच्यानंतर गाजर असेल, टोमॅटो असेल, जेवढ्या भाज्या तीळ घालून आपल्याला बनवता येतील त्या आपण बनवत असतो. त्याचा भात देखील बनवत असतो आणि बाजरीची भाकरी बनवत असतो, त्यात तीळ टाकत असतो आणि हा नैवेद्य खास आपण सूर्यदेवाला दाखवत असतो. आणि भोगीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवण्याला खूप महत्व आहे, कारण शिळा तुकडा दाखवायचा असतो, कारण देवी दमलेली असते दैत्याचा नाश करून. परंतु आपण हा शिळ जेवण आपण नैवेद्य दाखवू शकत नाही म्हणून खास असा ह्या महिन्यात पालेभाज्या कडधान्य उगवत असतं भरपूर निसर्गातून, त्याचा नैवेद्य आपण देवीला दाखवत असतो व तोच ग्रहण करत असतो. तर या वर्षी 14 जानेवारी 2026 ला जी संक्रांती देवी आहे ती वाघावरून आलेली आहे आणि तिचं वाहन व्याघ्र आहे आणि उपवाहन घोडा आहे. ती पूर्वेकडून आलेली आहे, ती उत्तरेकडे चाललेली आहे, ती यौवन अवस्थेत आहे, ती हसत आहे, ती खूप सुखावलेली आहे आणि तिने पिवळ्या कलरची साडी ह्या वेळेस घातलेली आहे, जी सोन्यासारखी तेजस्वी दिसते सूर्याच्या तेजाने. अशी तिला एक मखर आलेली आहे तेजस्वी. सूर्याचा जसा एक रथ असतो तसंच ती येताना अशी इतकी तेजाने सूर्याच्या किरणांतून ती बाहेर निघलेली आहे की ती आपल्याला तेज देण्यासाठी आलेली आहे. दरवर्षी ती वेगवेगळ्या वाहनाने येते, यावर्षी वाघावरून येत आहे. तर पिवळा रंग तिने घातलाय, तर पिवळ्या रंगाचे कपडे यावर्षी घालू नका, पिवळ्या साड्या घालू नका, पिवळा सोडून कोणत्याही रंगाची साडी तुम्ही घाला. काळे घालण्याला या दिवशी फार महत्व आहे. आणि सूर्यदेवांची जी बायको होती संध्या, त्यांनी संध्याकाळच्या वेळेस साडी घातली होती छाया कलरची म्हणजे काळ्या रंगाची, आणि त्यामुळे त्यांच्याप्रमाणेच आपण काळ्या रंगाची साडी संक्रांत साजरी करूया. संक्रांती आपण कशी साजरी करतो ते देखील बघूया. सकाळी लवकर उठायचे, घर स्वच्छ करायचे, स्नान करायचे, पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत, त्याच्यानंतर देवपूजा नित्याची करायची आहे. देवाला पण स्नान करताना तीळ घालून गरम पाण्याने त्यांना स्नान करावे. त्यानंतर देवाला देवघरात तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा. तिळपोळीचा नैवेद्य दाखवला तरी चालेल, नाही तर पुरणपोळीचा करतात काही जण, आणि रथसप्तमीला तिळगुळाची पोळी करतात. पुरणपोळीचा पूर्ण नैवेद्य दाखवा, गोडाचा नैवेद्य शक्यतो दाखवा, पण त्यात थोडे थोडे तीळ घालायचे आहेत. ऊस, बोरे, वाटाणा, घेवडा, हरभरा, तीळ आणि सगळं कडधान्यांची ऊस आणि कडधान्यांची जी छोटी छोटी कंस असतात ती सगळी एका सुगडमध्ये ठेवायची आहेत. काही जण 5 सुगड 7 सुगड ठेवतात. सुगड म्हणजे दुसरं काही नसतं, तर आपण जी मातीची बोळकी आणतो ते आणायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं घालायचं आहे.
सगळी कडधान्य घालायची आहेत. त्याच्यानंतर हिरवी धान्य, फळभाज्या सगळ्या घालायच्या जी सांगितलेली. ऊस असेल, बोरं असेल, वाटाणा असेल, हरभरा असेल, तीळ असेल, त्याच्यानंतर कणस छोटी छोटी आपण घालायची आहेत. आणि ते सगळं घालून आपण त्याला हळदी कुंकू व्हायचे, फुल अर्पण करायचे, देवघरामध्ये पुजायचं आहे, रांगोळी ते काढायची आहे. आणि हा नैवेद्य म्हणजे सुगड पूजन असं आहे. ह्या दिवशी आपण करायचं आहे मकर संक्रांतीला. लहान मुलं आनंद वेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. आपल्याला माहिती आहे, पतंग उडवून आणि मुलांसाठीची खेळ गाणी गप्पा मारत संक्रांतीची ते पतंग उडवत संक्रांत साजरी करत असतात. या महिन्यामध्ये वारा हा विशेष असतो, त्यामुळे पतंग देखील छान उडते. आणि या वर्षीचा शुभ मुहूर्त जो आहे तो दुपारी 3:06 पासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत 7 वाजेपर्यंत असतो. या दरम्यान आपण कधीही सुगड पूजू शकतो. जर तुम्हाला सकाळीच पूजा करायची असेल, सूर्यदेवाला अर्घ द्या. देवघरातली पूजा झाल्यानंतर 8 वाजण्याच्या आधी सूर्याला अर्घ द्या. त्या पाण्यामध्ये आज तीळ घाला, पांढरे घाला, काळे घाला, दोन्ही घातले तरी चालेल. ते तीळ घालून सूर्याला अर्घ द्या आणि ओम सूर्याय नमः त्याचा मंत्र जाप करा 11 वेळा, किंवा ओम गृहिणी सूर्याय नमः हा मंत्र जाप 11 वेळा करा. सूर्याला प्रदक्षिणा घाला, अर्घ्य द्या, सूर्यदेवांना नमस्कार करा, दर्शन घ्या. आजचं सूर्यदर्शन आणि सूर्यपूजन हा खूप वेगळा असतो मकर संक्रांतीचा, तो विसरू नका तुम्ही. त्यानंतर तुम्ही सुगड पूजा सकाळीच तुमच्या सूर्याला अर्घ्य देऊन करायची असेल करा. आणि अशा प्रकारे दिवसाची सुरुवात ही उत्साहाने आनंदाने करायची आहे. आणि जसं मी सांगितलं की शुभ मुहूर्त हा दुपारी 3:06 आहे, तर त्यावेळेस केलं तरी चालेल. तर या दिवशी आपण तिळगुळ वाटप करायचे. तुम्ही सुहासिनींना हळदी कुंकूचा कार्यक्रम करू शकता आणि हळदी कुंकवाबरोबर तुम्ही तिळगुळ देऊ शकता आणि लुटायला काही वस्तू गरजेच्या देऊ शकता. लुटणे त्याच्या मागचं शास्त्र आहे की दान धर्म करायचा आहे. आणि जे तुम्हाला शक्य आहे, एखादं पुस्तक द्या, ग्रंथ द्या, एखादा गरजेची वस्तू द्या, देवघरातलं काही साहित्य द्या, किंवा तुम्ही सुहासिनींना एखादा बटवा द्या, किंवा किचन मधली घरातली एखादी वस्तू द्या की त्यांच्या घरासाठी ती दररोज उपयोगी पडेल. फळ द्या. तुम्हाला शक्य असेल तर अन्नदान पण करा. आणि तिळगुळ द्यायला आपण अजिबात विसरायचं नाही. सूर्याची पूजा केल्याशिवाय या दिवशी विशेष फळ मिळत नाही, त्यामुळे सूर्याला अर्घ्य द्यायचंच आहे मकर संक्रांतीच्या दिवशी. आणि सूर्यदेवांना देखील घरात जो गोडाचा नैवेद्य करू आपण तो करायचाच आहे. आणि सुगड पूजायला पण आपण विसरायची नाही. सुगड तुम्ही 1 मातीचा घडा किंवा बोळका आणून करू शकता, किंवा 5 किंवा 7 आणून देखील करू शकता. जर तुमच्याकडे मातीचा घडा मिळत नसेल, बोळकी मिळत नसेल, तुम्ही फॉरेन मध्ये राहताय, तर छोटे धातूचे पेले किंवा प्लास्टिकच्या ह्याच्यात हल्ली फॉरेन मध्ये राहत असल्या कारणाने केलं तरी चालेल. मग त्यामध्ये तुम्ही ऊस अवेलेबल होत असेल तर ऊस, तिळगुळ, बोरे, भुईमूग, आणि भुईमूग म्हणजे शेंगदाणे, कोण खारी बुंदी घालतं, कोण छोटे छोटे कणसाचे तुकडे घालतं, बाजरीच्या, ज्वारीच्या. त्याच्यानंतर आपण इतर जे कडधान्य आहेत ती पण घालायला विसरायची नाहीयेत. आणि हळदी कुंकू वाहून, फुलं वाहून ही सुगड पूजा करायचीच. ते म्हणजे एक प्रकारे निसर्गाच्या चरणी आपण कृतज्ञ व्हायचे, कृतकृत्य व्हायचे. आणि आपल्याला जे धनधान्य ह्या महिन्यामध्ये आणि पूर्ण वर्षभर देत असतात सूर्यदेव, प्रकाश देव किरणांचा, त्याबद्दल निसर्गाला, सूर्यदेवांच्या व शनिदेवांच्या चरणी आपण नम्रता व आभार व्यक्त करायचे आहे. सुगडीच्या कडेने तुम्ही रांगोळी काढा, दिवा लावा आणि नैवेद्य जो घरामध्ये गोड करणार आहे, पुरणपोळीचा किंवा काय तो करा. आणि सुगड देवीला म्हणजे संक्रांत देवीला आपण म्हणायचंय, हे सुगड देवी, हे संक्रांत देवी, आमच्या घरात असे सुख, आरोग्य, समृद्धी नांदू देत आणि असं धनधान्याने घर व जग भरून जाऊ देत. कधीच अन्न धनधान्य कधीही कमी पडू नको, अशी नम्रतेने आपण संक्रांत देवीला, सूर्याला व शनीला प्रार्थना करा. हे सुगड पूजा करून दिवा लावायला विसरायचं नाही, सूर्याला नैवेद्य दाखवायला पण विसरायचं नाही. मकर संक्रांतीचं सामाजिक महत्व आहे की बोलण्याची शिकवण आहे, वैर विसरण्याची परंपरा आहे, नाते संबंध जोपासण्याची, गोड करण्याचा हा दिवस, निसर्गाशी कृतज्ञ राहण्याचा दिवस आहे. मकर संक्रांतीची जशी एक कथा आहे की सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात आणि शनी आणि सूर्याचं पिता पुत्राचं नातं आहे. तर शनी आणि सूर्याचं कधीही पटलं नाही, मतभेद होते. सूर्य देवता हे ग्रहांचे राजा आहे आणि शनी हे प्रामाणिकतेचं आणि न्याय देवतेचं प्रतीक आहे. तर शनींना नम्रता खूप आवडते आणि सूर्यदेव पण त्यांच्यातले मतभेद विसरून सगळं काही शनींच्या घरी जातात. आपल्या मुलाला एक दिवस भेटतात वर्षातून, तेव्हा ते एकमेकांमधले मतभेद विसरतात. आणि शनींना हे खूप आवडतं की आपले वडील स्वतःहून आपल्या घरात येतात, आदरात तिथे करतात. आणि ही वडिलांमधली नम्रता जी आहे ती सूर्य त्यांचा अहंकार सोडून मुलाकडे येतो प्रेमाने, हे त्यांना खूप आवडतं. आणि हे सूर्यदेव आणि शनिदेव आपल्याला शिकवण देतात की अहंकार, गर्व सोडा आणि नम्रता बाळगा. आणि जर मतभेद असतील नात्यांमध्ये, रिलेशनशिप मध्ये, तर ते विसरून नवीन सुरुवात करा आणि पुढे नाते संबंध जोडा, ते टिकवा. शनींना नातं टिकवणं खूप आवडतं, शनींना नम्रता खूप आवडते.
आणि अशा प्रकारे आपल्याला शनी आणि सूर्याचे गुण पण अंगीकारायचे आहे. दुसरी एक कथा आहे की महाभारतामध्ये जेव्हा पितामह भीष्म शेवटच्या क्षणी धरतीवर कोसळले होते युद्धामध्ये, तर ते त्यांचा प्राण त्यागत होते, कारण त्यांना मकर संक्रांतीचा सूर्य बघायचा होता, दर्शन घ्यायचं होतं, उत्तरायण झालेलं. आणि जेव्हा त्यांनी मकर संक्रांतीच्या उत्तरायणाचं दर्शन घेतलं सूर्यदेवांचं, तेव्हाच त्यांनी देहत्याग केला. त्यामुळे हा मोक्ष दिन म्हणून पण बघितला जातो. त्यामुळे ह्या दिवसाचं महत्व वेगवेगळं आहे. जसं मकर राशीत सूर्यदेव प्रवेश करतात, तसंच ह्या दिवसाला मोक्ष दिवस म्हणून देखील बघितलं जातं आणि उत्तरायण दिवस म्हणून देखील बघितलं जातं. तसेच ह्या दिवसाकडे आपण जुनं सोडून नवीन जाण्याच्या क्रांतीकडे पण आपण बघतो, जे आताच्या काळामध्ये खूप फास्ट लाईफ आहे. त्यामुळे आपण जुने कटुता सोडून द्यायचे आहे, चांगले विचार अंगीकारायचे आहेत, नम्रता प्रामाणिकता बाळगायची आहे, चांगले विचार आतमध्ये साकारून आपण आपलं जीवन पुढे न्यायचं आहे आणि त्याच्याशी वैर आहे त्याला तिळगुळ देऊन आपण सगळं वैर संपवून पुढे जायचं आहे. हाच संदेश आपल्याला मकर संक्रांती देत असते. तर अशा प्रकारे आपण मकर संक्रांती साजरी करूयात, एकमेकांना तिळगुळ देऊयात आणि आजचा कंटेंट आपण एंड करूयात आणि आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फो स्वामी या चॅनल. आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आयुष्य भरपूर जपा. बाय बाय. धन्यवाद.